नमस्कार मंडळी, मी वैभव मधने. तर मंडळी, आज आपण निघालोय पालीच्या खंडोबाला. आज आहे खंडोबा देवाचं आणि माळसाचं लग्न. सगळ्यात आधी पोहोचलो पाली गावात आणि गाडी केली पार्क. पण जागे मालकांनी पावती फाडली डायरेक्ट 200 रुपयाची. काही गाडीवाले त्यांच्याशी भांडत बसले, पण काय पर्याय नव्हता, त्यांना 200 रुपये द्यावेच लागले. माझी तरी पहिली वेळ होती आणि केतन दादा तर दरवर्षी नित्यनेमाने येतो, त्यामुळे दादा सांगेल तसं ऐकत निघालो. जाताना आम्ही भंडारा घेतला, खोबरं घेतलं, नारळ अगरबत्ती घेतली आणि पोहोचलो मंदिराच्या मेन कमानीपाशी भंडारा वाहून निघालो तारळी नदीच्या घाटावर. केतन दादाने लगेच जागा शोधली आणि घरचे देव घेऊन गेला देवाला आंघोळ घालायला. लगेच देवाची पूजा केली, देवाला भंडारा वाहिला आणि वाघोबांना एक गाणं वाजवायला सांगितलं. गाणं घ्या, मग आरती घेऊ. देवासाठी मी गाणं वाजवून देवाची आरती केली आणि दादांनी नारळ फोडून आम्ही निघालो लगेच जत्रेत. बगल तिकडे नुसतं पब्लिक, जिलेबी, फरसाण आणि या बिब्याच्या माळा. मंडळी, कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही आधी या पाहिलेत का आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात. जिलेबी आणि फरसाण बघून आम्हाला लागल्या भुका. म्हटलं आता जेवण मारायलाच लागतं, म्हणून गेलो एका हॉटेलात आणि काढला डबा. दादानी मागवला शेजवान राईस. जेवण मारून देवाच्या लग्नाची जागा पाहिली, तोपर्यंत मानाच्या सासन काठ्या आणि रथांची तयारी चालू होती. आधी एका जागेवर बसलो होतो, पण दादाचं ऐकून आम्ही गेलो डायरेक्ट मेन कमानीच्या बाजूला. लगेच मानाच्या काठ्या एका मागे एक मंदिरात चालल्या होत्या. बराच वेळ थांबलो, पण पोलीस प्रशासनाने आम्हाला तिथून सांगितलं जायला, कारण गर्दी खूप होत होती. म्हणून एक मोठा राऊंड मारून आम्ही आलो मेन कमानीच्या समोर. आमच्या आजूबाजूला नुसतं ढीग पब्लिक. देवाच्या पालखीला भंडारा व्हायला एवढी पब्लिक होती की व्हिडिओ काढायला हात वर बी काढायला येत नव्हता. पालखी पुढे गेली आणि आम्ही पण परतीचा मार्ग घेतला. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.